श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अशा घरातून लक्ष्मी कधीच जात नाही. आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते. आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे सर्वांना वाटते. त्यासाठी सर्वांचे त्यांच्या परीने प्रयत्न चालू असतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नाही. काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात, खूप श्रीमंत होतात. परंतु काही व्यक्ती असतात, त्यांना कितीही कष्ट केले, भरपूर मेहनत घेतली तर त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. गरिबी पाठ सोडत नाही. कधी कधी असे होते की घरात पैसा भरपूर येतो, परंतु तो लगेच निघून जातो. घरात पैसे येण्यापूर्वी तर जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते. त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासही ते पैसे पुरत नाहीत. तर त्यातून बचत कशी होणार? उलट त्याच्यावर कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि ते कर्ज बाजारी होतात. जर तुमचे पण असे झाले असेल तर आणि या परिस्थितीमधून सर्वप्रथम बाहेर पडायचे असेल, परिस्थितीत बदल करायचा असेल, तर फक्त जो आम्ही आपणास उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही श्रद्धा भावना मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल. कारण कोणतेही कार्य करणार असलं तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास पाहिजे की होणारच आहे, मी करणारच आहे. आपल्याला असं घट्ट विश्वास असेल तरच आपले कार्य संपन्न होईल. म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवून ही कार्य करावी. म्हणजेच फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीत उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील. उत्पन्नात वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त व्हाल. चला तर मग जाणून घ्यावा ते उपाय कोणते आहेत. मीठ. घरातून मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपवून देऊ नये. भरणीत मीठ शिल्लक ठेवा. संपण्यापूर्वी एक नवीन मिठाचे पॅकेट आणून ठेवावे. परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टीत लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी शनिवार आहे त्या दिवशी कधीही मीठ खरेदी करू नये. शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ नये, त्याआधीच मीठ भरावे. तसेच मीठ नेहमी काचेच्या भरणीत ठेवावे, ती कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये. तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये. पुढील उपाय असे म्हणतात की आपल्याला उत्पन्नाच्या 15% भाग भगवंतासाठी, धर्मासाठी अवश्य द्यावा. आपण भरपूर दानधर्म करावा असे नाही. 1 रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला 100 रुपये मिळतात. दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. तसेच अन्नदान केल्याने घरात कधी अन्नधान्याची कमी पडत नाही. आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे. आपण कितीही गरीब असला, आपल्या उत्पन्नात कितीही कमी असेल तरी निदान अमावास्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे. परिस्थिती खूप वेगाने बदलले जाते. पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात मुलींना जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना मानसन्मान ठेवा. कारण असे म्हणतात की मुलीचा आनंद सादर सत्कार करणे म्हणजेच साक्षात देवी लक्ष्मी आदर करणे होय. त्यांना कधीही रिकामे हाती घरी पाठवू नका. काही ना काही द्यावे. साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल ते, योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते. त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुले
रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत होत नाही. म्हणून मुलीचा आनंद आणि नंदांचा सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करताना दिवा अशा काही भांड्यांची आपल्याला आवश्यकता असते. मग आपण देवपूजा झाली की भांडे स्वच्छ करतो आणि पालथी टाकतो, परंतु खूप चुकीचे आहे. देवपूजेची भांडी कधीही पालथी ठेवू नये, ती सरळ ठेवावे. तसेच देवघरात तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे. हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्यात तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावी आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जन करावे. साखर गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी गूळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे. यामुळे घरात समृद्धी येते. पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीही शिल्लक राहायला हवे. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिले तरी चालेल, परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नये. कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत. आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो. हे खूप शुभ आहे, परंतु आरती करताना 2 कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवा. कापुराच्या सुगंधाने, घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेर जाते. घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे लक्ष्मी देवी आगमन करते. म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटी फिरवावी. पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोजचा स्वयंपाक करतो तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा, नंतर जेवण करावे. यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. पुढील उपाय म्हणजे दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गूळ न देता हाकलू नये. कारण गाय आपले दोष संकट हरण घेण्यासाठी येते. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपणास मदत केली हे कधीही विसरू नये. कोणाचेही कपट कारस्थानाने वागू नये. श्री स्वामी समर्थ.